त्यामुळे पक्ष फोडले का फोडले तर समोरच्या बाजूला डिमोरलाइज करायला, समोरच्या बाजूला. मित्रांनो, एक तुम्हाला थोडंसं गलिच्छ वाटेल उदाहरण पण सांगतो की त्या आयसिसच्या तुम्ही बातम्या बघत होता, त्या बायका पळून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार का होत होते, त्यातून दाखवलं जात होतं की तुमचे पुरुष तुमचं रक्षण करू शकत नाही. कसं खच्चीकरण चालतं बघा, हे भयंकर उदाहरण आहे, गलिच्छ उदाहरण आहे, पण त्यातली कल्पना लक्षात घ्या मित्रांनो. तसं तुमचा नेता तुमचा पक्ष टिकवू शकत नाही, यातून जे समोरच्या बाजूचं खच्चीकरण होतं त्यातून तिथे उरले सुरले पण लढायला तयार होत नाहीत, लढायला उभे राहत नाहीत. म्हणून तर काल परवा आता शेवटी वायकर पण आले ना. का आले? ते ईडी वगैरे बोलायला शिकायचं, ईडीमुळे काय होत नाही, ईडीमुळे काही होत नाही. की आत्ता कालची गोष्ट आहे, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा आणि काँग्रेसचा एक खासदार इकडे आले. का आले? कारण ते ग्राउंड लेवलवर काम करतात, त्यांना निवडणूक लढवायची आणि त्यांना कळते की आपण आप किंवा काँग्रेसच्या बळावर निवडून येणार नाही. तर तिथे तुम्हाला टिकून राहावं लागतं. 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून पण देवेंद्र फडणवीसांनी उत्तम काम केलं. मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून 2.5 वर्ष रडत बसलाय माणूस, बाप चोरला, पक्ष चोरला, अमुक चोरलं आहे ना. मिळालेलं बहुमत चोरलं हे देवेंद्र फडणवीस पण बोलू शकत होते, नाही बोलले, नाही बोललेत. कारण लढायचं होतं आणि लढून जिंकायचं होतं. मग लढताना समोरचे फोडावे पण लागतात ना, त्याला पर्याय नसतो. कारण युद्धामध्ये या गोष्टी कराव्या लागतात. आणि ज्या वेळेला एक गोष्ट मी मला मुद्दाम सांगेन, तुम्ही ही निवडणूक ही अंतिम नाही आहे. मोदी शहा ही माणसं पुढच्या 30-40 वर्षाचा विचार करतात, मग तो पक्षाचा असो किंवा देशाचा असो, आणि त्या दृष्टीने विचार करतात. आता हा बसलाय समोर इथे आमचा दरेकर, याने विधान परिषद गाजवली 2.5 वर्ष. त्याचा हक्क होता मंत्रिपदावर, पण नाही मिळालं. त्यांनी तक्रार केली आहे का बघा, तक्रार केली आहे त्यांनी, नाही केलेली. कारण तो दृष्टिकोन त्याच्याकडे आहे की आपल्याला पुढची 20-25 वर्ष राहायची. ही निवडणूक नाही आहे, ही निवडणूक नाही, ती अंतिम निवडणूक नाही आहे. हे जिथे पक्षाच्या कार्यकर्त्याला, स्थानिक नेत्याला, दुय्यम नेत्याला कळायला लागतं ना, त्या पक्षाला भविष्य असतं. पित्याने 50 वर्ष बनवलेला पक्ष 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी बुडवला ना. कारण घाई झाली होती. संयम फार महत्त्वाचा असतो मित्रांनो, संयम फार महत्त्वाचा असतो. आणि ज्या पक्षामध्ये संयमी नेते आहेत, 2014 नंतर सुद्धा अमित शहा केंद्रात मंत्री होऊ शकले असते. 5 वर्ष राबून पक्ष किती मोठा करून ठेवला बघा, बूथ लेवलपर्यंत 50 प्रमुखपर्यंत आणून ठेवला. त्याच्यामध्ये मी तो एक फरक नेहमी सांगतो की टाटा आणि बिर्ला यांच्यात फरक काय. मला एका आमच्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांनी फार सुंदर समजावलं होतं की टाटांचा विस्तार हॉरिझॉन्टल आहे आणि बिर्लांचा विस्तार व्हर्टिकल आहे. मनोरा खाली येऊ शकतो, पण पसरलेलं जे आहे ते मैदान भूकंपाशिवाय गाडलं जात नाही. तेव्हा 5 वर्ष ज्या पद्धतीचा पक्ष अमित शहानी उभा केला आहे, तो पुढच्या 20 वर्ष चालला पाहिजे असा उभा केला आहे. आणि त्याच्यात मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यामुळे ज्यांचं वय, आता ह्याचं वय आहे अजून 20-25 वर्ष राजकारणात टिकणार आहे, त्याला घाई कसली, घाई कसली. जी वयाच्या 38व्या वर्षी पवारांनी घाई केली तिथे ते फसले. आणि बहुमत आणूनसुद्धा मुख्यमंत्रीपद लबाडीमुळे गेलं आहे, तरी नर्वस न होता 2.5 वर्ष विरोधी नेतेपद देवेंद्र फडणवीसनी चालवलं. तर त्यातला दृष्टिकोन बघा, मग कळेल. बरसात की रात नावाच्या सिनेमामध्ये एक कव्वाली होतं, एक गाणं होतं, ना तो कारवा की तलाश है, ना तो हमसफर की तलाश है. ही म्हटलं सगळी पदयात्रा नेमकी तशी आहे. दिसाने पदयात्रेवर निघाले आणि एक हमसफर सोडून जायला लागले.
तो आखिर क्या हुआ? मतलब आखिर भी उसमें लिखा है ना, मेरे नामुराद जुनून का है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे उस चारागर की तलाश आहे. बुडवणारे कन्हैया कुमार योगेंद्र यादव आणलेत पक्षात. तेव्हा काँग्रेसचं काय होणार हे मी अधिक समजायची गरज नाही, पण ते होऊ नये म्हणून पक्ष कसा विस्तारून ठेवला आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे तिथे तिथे. माझा जुन्नरकर म्हणून एक मित्र होता 71च्या वॉरमध्ये, ब्रिगेडियर होता तो. तर त्याला मी विचारलं होतं, ते शक्करगड वगैरे भागात गेला होता, त्यावेळेला आम्हाला ते बंकरसाठी ठराविक मोजून फळ्या लाकडं देतात. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात आम्ही गेलो की तेवढ्या कुठे पुरतात, मग आम्ही काय करतो, रणगाडे लावून तिथली घरं बिरं पाडतो, खिडक्या दरवाजांच्या फ्रेम वापरतो बंकर करायला. तर हे पक्षाच्या फोडाफोडीचा अर्थ समजून घ्या, मला बोलायला लावू नका.